हसण्यासारखी गोष्ट आहे की अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करणं हा आरोपच एकदम चुकीचा आहे. आणि अशा प्रकारचे तर त्या जर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या काँग्रेसच्याच उमेदवारावर त्यांच्याच अमरावती विधान परिषद मतदारसंघातून मी काँग्रेसने त्याच लोकांनी मिळून पुरस्कृत केलेला उमेदवार आहे आणि त्याच्याचबद्दल 2 दिवस मी त्यांना का नाही दिसलो, तर मी माझ्या तब्येतीच्या अस्वस्थतेमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना हे त्यांना माहीत असताना माझ्याशी चर्चा न करताना मला एक साधा फोन कॉल त्यांनी केला नाही किंवा मला भेटायला आला नाही आणि परस्पर अशा प्रकारचे चुकीचे बिनबुडाचे वक्तव्य ते करत आहे. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. या गोष्टीची आता मला चीड येत आहे की 3 टर्मचे राहिलेले आमदार, माजी मंत्री, एक सिनियर याच्यात त्यांना हे समजत नाही आहे की अशा बोलण्याने, अशा वक्तव्यांनी पक्षाची प्रतिमा त्या मलिन करत आहे, माझी प्रतिमा मलिन करत आहे. तर याच्यात तर उलट पक्षी मला हा संशय येतो आहे की अशा प्रकारचं वक्तव्य करून मला माघार घेण्यास तर त्या प्रवृत्त करत नाही आहे, जेणेकरून समोरच्या पक्षाला याचा फायदा व्हावा.